आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले, एका बीजापोटी तरु कोटी कोटी, जन्म घेती सुमने फळे. साली आणखी एका व्यक्तीची पावलं याच गल्लीच्या तोंडाशी थांबली होती. उपजीविकेसाठी देहविक्री करणाऱ्या काही वेश्यांची मुलं त्यांना दिसली आणि त्यांच्या आयुष्याचं ध्येय ठरलं. समाजाचा विरोध पत्करत त्या मुलांना स्वतःच्या घरी आणून त्यांना आयुष्याची नवी वाट दाखवली. आणि इथेच डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी स्नेहालयचं बीज पेरलं. चलत होत्या 3 ठिकाणी 3 गल्ल्यांमध्ये. तर त्याच्यामध्ये कितीतरी महिला आल्या गेल्या, मेल्या, उद्ध्वस्त झाल्या, कारण कुणी आमच्या पाठीशी नव्हतं. पण आता स्नेहालय संस्था आल्यामुळं आम्हाला जगण्याचा अधिकार मिळाला. आम्ही एक आता भारताचा नागरिक म्हणून जगू शकतोय, कारण स्नेहालयाने आम्हाला राशन कार्डापासून तर मतदान कार्डापर्यंत आम्हाला काढून दिलंय. ज्यावेळेस आम्ही आता समाजात वावरतो, चलत होतो, एक त्या नजरेने आमच्याकडे आता कुणी वाईट नजरेने बघत नाही, चांगल्या दृष्टिकोनानेच आमच्याकडे बघतो. या 3 गल्ल्या आता बंद आहेत. आम्हाला खूप आनंद वाटतो. जुनं आयुष्य आम्ही आता विसरून गेलो. आता स्वतःच्या पायावर उभा राहिलेलो होतो आम्ही. आम्हाला कसं जगायचं हे कळत आहे आम्हाला आता. भारतात दररोज अंदाजे 86 महिलांवर बलात्कार होतो. दरवर्षी अंदाजे 1,35,000 मुलांची तस्करी होते. वर्षाला 1,30,000 पेक्षा जास्त महिलांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो. 2.5 दशलक्ष पेक्षा जास्त लोक HIV सह राहतात आणि अंदाजे 50,000 लोक दरवर्षी एड्समुळे मरण पावतात. हा आकडा कमी करण्यासाठी पुनर्वसन, शिक्षण, आरोग्य आणि जनजागृती या स्तरांवर स्नेहालयानं काम सुरू केलं, जे आजवर चालू आहे. स्नेहालयाचा असा विश्वास आहे की शिक्षण ही या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याची आणि हिंसाचाराची आकडेवारी कमी करण्याची गुरुकिल्ली आहे. 4 पीडित मुलांच्या पुनर्वसनापासून सुरू झालेली संस्था आज 25 पेक्षा जास्त उपक्रम राबवतेय. माणूस बदलू शकतो आणि वंचितांना संधीची गरज असते, ही उद्दिष्ट उराशी बाळगून स्नेहालय काम करत आहे. स्नेहालयाच्या छताखाली सगळ्यांना आसरा मिळाला. प्रत्येक बालकाला आणि महिलेला असमानता, क्रूरता आणि भेदभाव मुक्त जीवन जगण्याचा अधिकार आहे. समाजात जिथे महिला सुरक्षित नाहीत, तिथे मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील रोज भेडसावतो. अशाच पीडित बालकांच्या मदतीसाठी मुक्तिवाहिनी ही हेल्पलाईन 24 तास काम करते. तसंच 2022 मध्ये सुरू झालेल्या उडान या प्रकल्पाअंतर्गत आत्तापर्यंत 800 पेक्षा जास्त बालविवाह रोखण्यात आले. स्नेहज्योतच्या माध्यमातून वेश्यावस्तीमधल्या स्त्रियांच्या प्रश्नांवर काम सुरू असताना
अनेक प्रश्न समोर आले. ज्यातला महत्वाचा प्रश्न होता HIV. एकेकाळी 95% प्रसार असणारा हा रोग संस्थेनं सातत्यानं जनजागृती करून 0.5% आणून ठेवला. ज्या HIV पीडित कुटुंबांना समाजानं नाकारलं त्यांना हिंमत दिली स्नेहालयानं आणि सुरू झालं हिम्मत ग्राममध्ये त्यांना हक्काचं छत तर मिळालंच, सोबत उदरनिर्वाहाचं साधनही प्राप्त झालं. याच कुटुंबांनी मशागत करून पिकवलेला भाजीपाला आणि दूध हे स्नेहालयमधील मुलांची जीवनदायिनी आहे. एकीकडे स्नेहालयमध्ये राहणाऱ्या मुलांचं भविष्य घडत होतं, त्याचवेळी अहिल्यानगरमधल्या सेवा वस्तीमध्ये घराघरात मुलं मुली शिक्षणाशिवाय भरकटली होती. लहान मुलाला बोटाला धरून चालवता येतं, पण इथं तर वयात आलेली मुलं पण होती. 8 सेवा वस्त्यांमध्ये एक एक करत बालभवन सुरू झालं. शिक्षणासोबतच या मुलामुलींमध्ये असलेल्या वेगवेगळ्या कलागुणांना प्रोत्साहन दिलं गेलं आणि या सर्वांची नवी अक्षर ओळख सुरू झाली. मी चिखलकरी समाजात जन्माला आले. आमच्या इथे मुलगी 12 वर्षाची झाली की तिचं लग्न लावून देतात. मी बालभवनमध्ये यायला सुरुवात केली आणि आज मी आमच्या समाजातली पहिली अशी मुलगी आहे जी SY BA पर्यंत शिकले. आज मी बालभवन आणि स्नेहालयाच्या मदतीने माझ्या समाजाच्या विकासासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी त्यांची कम्युनिटी लीडर म्हणून काम करते. आता जशी मी शिकले तसे बाकी मुलींनाही शिकवते. आता मीच माझ्या समाजातील लहान मुला-मुलींना पुढे घेऊन जाणार आहे. मी बालभवनाचा पहिला विद्यार्थी. स्नेहालयाच्या मदतीने सिंगापूर, मलेशिया आणि थायलंड येथे मी माझे हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण पूर्ण करून माझा मी स्वतःचा व्यवसाय करतो. या व्यवसायामध्ये माझ्याकडे आता 10 मुले माझ्या टीममध्ये कामाला आहेत आणि या गोष्टीचा मला खूप आनंद होतोय. प्राथमिक गरज म्हणून त्यांनी माझं शिक्षण तर पूर्ण केलंच, त्याचबरोबर मला हक्काचं घर मात्र 1 लाख रुपयामध्ये मिळवून दिलं. मला फार आनंद या गोष्टीचा वाटतोय की माझ्या वस्तीतील 298 घरं आता सोसायटीच्या दिशेने राहायला निघाली. युवा निर्माण प्रकल्पाअंतर्गत समाजातील अनेक गंभीर प्रश्नांवर उत्तर शोधण्यासाठी, जनजागृतीसाठी सद्भावना सायकल रॅली आयोजित केली जाते. स्नेहालय स्वतःची शाळा चालवत असतानाच स्नेह ज्ञानदीप या उपक्रमाअंतर्गत शासकीय शाळांच्या शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारावी, त्यांची पटसंख्या वाढावी यासाठी देखील काम करते. शहरात कित्येक मनोरुग्ण रोज फिरताना दिसतात. मनावर आघात झाल्यानं ही लोक घरातून निघून येतात आणि रस्त्यावर, ST स्टँड, रेल्वे स्टेशन असे सगळीकडे फिरताना दिसतात. या मनोरुग्णांच्या पुनर्वसनासाठी मानस ग्रामची सुरुवात झाली, जिथे वैद्यकीय उपचारासोबत या मनोरुग्णांच्या बाकी बाबींवर सुद्धा लक्ष दिलं जातं. इथून आजपर्यंत भारतभर रुग्णांना त्यांच्या स्वगृही पाठवलं गेलंय. स्नेहालयमध्ये येणाऱ्या प्रत्येकाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी संस्था घेते. दहा वर्ष झालं मी HIV बाधित असताना काम करते आणि इथं काम करत असताना मला माझ्या जीवनाचा साथीदार भेटला आणि इथली मुलं मला आई म्हणतात. ह्या मुलांसाठी काम करताना खूप आनंद होतो. आई म्हणल्यानंतर तो काम करण्याचा आनंद काय वेगळाच आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, 4चा नाश्ता, संध्याकाळचं जेवण, दूध हे सगळं मी अगदी बारकाईने लक्ष घालते, कारण ही मुलं मला आई म्हणतात. आई म्हणतात तर खरंच आईचं आई पण मी निभवते. मी इथे कधी आलो हे मला माहित नाही. माझे आई वडील कोण हे मला माहित नाही. मी इथल्या इंग्रजी शाळेत शिकतो.
संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र जमून वेगवेगळ्या गोष्टी करतो, जसे की चेस खेळणे, गप्पा गोष्टी इत्यादी करतो. दरवर्षी 15 ऑगस्टला आमचा बर्थडे साजरा केला जातो. आमच्या आवडीचे हवे ते कपडे आम्हाला मिळतात आणि खाऊ पण मिळतो. मी इथं आल्यानंतर मला खूप छान नवीन कुटुंब मिळालं. मी खूप शिकणार आहे आणि मोठा होऊन डॉक्टर होणार आहे. मी साधारण 14 वर्षांचीच असेल तेव्हा माझ्यावर बलात्कार झाला. त्यातूनच पुढे मी एका बाळाला जन्म दिला. तेव्हा मला संस्थेने आधार दिला. गिरीश सरांनी मला मार्गदर्शन केलं. ते बाळ दत्तक दिलं गेलं. मी नर्सिंगचं शिक्षण घेतलं आणि स्नेहालयाच्याच रुग्णालयामध्ये काम करते. काम करत असताना मला खूप आनंद मिळतो. मागच्या वर्षीच सामुदायिक विवाह सोहळा झाला. त्या सोहळ्यामध्ये मला माझा जोडीदार निवडता आला. आता लग्नानंतर मी इतरांसारखंच आयुष्य जगतीये. मला माझे जुने दिवस फारसे आठवतच नाही आता. मला जगण्यात उत्साह वाटतो. महिला सशक्तीकरणासाठी स्नेहालयाने सक्षमा हा प्रकल्प सुरू केला, जिथे समाजातील गरजू महिला व मुलींना मोफत सहपरिचारिकेचं प्रशिक्षण दिलं जातं. इथे जगभरातून स्वयंसेवक येतात आणि मोठ्या आनंदानं सेवा करतात. 2013 साली झालेल्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाअंतर्गत लोकसहयोगातून स्नेहालयाला जो निधी मिळाला, त्यातून सत्यमेव जयते भवन उभं राहिलं. आपल्या देशात जिथे महिला ही देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचते, राष्ट्रपती होते, पण तिथेच आपल्याच समाजात मुलगी जन्माला आलेली चालत नाही. अशाच कित्येक नवजात मुली आणि नको असलेली दिव्यांग बालकं कचराकुंडीमध्ये रस्त्याच्या कडेला टाकून दिलेली सापडतात. अशा बालकांना नवं आयुष्य मिळालं स्नेहांकुरमध्ये. स्नेहालयाच्या छताखाली सगळ्यांना आसरा मिळाला. कौटुंबिक हिंसाचारानं पीडित महिला, अनाथ बेघर मुलं, कित्येक बालमाता, HIV बाधित कुटुंब, मनोरुग्ण, सेवावस्तीमधील कित्येक भरकटलेली आयुष्य. एकेकाळी लालबत्ती भागातील पीडित म्हणून स्नेहालयाला जोडल्या गेलेल्या जयाताई आज स्नेहालयाच्या अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कामकाज पाहत आहेत. इथे स्वप्न पाहायला मर्यादा नाहीये. कित्येकांनी स्वप्न पाहिली आणि स्नेहालयानं त्यांना साथ दिली. यातली कित्येक मुलं उच्च शिक्षण पूर्ण करून आज पुन्हा संस्थेमध्ये काम करतात. स्नेहालय ही सामाजिक संस्था नसून ते एक कुटुंब आहे. मदतीची अपेक्षा करणाऱ्या आणि समस्येनं ग्रस्त अशा प्रत्येकाला स्वतःमध्ये अलगद सामावून घेणारं हे घर आहे.